हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर आजची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे उपवासासाठी उपवासासाठी लागणारी रेसिपी म्हणजेच छान असे हे साबुदाण्याचे वडे। तर हे साबुदाण्याचे वडे तुम्ही तर साबुदाणा भिजत घालून आणि त्याचं बटाटे मिक्स करून ते केलेले असतील, परंतु असे हे वडे तुम्ही खाल्ले आहेत का? तर एखाद्या ताईंनी केले असतील, एखाद्या ताईंनी नसतील खाल्ले, तर ज्यांनी नसतील खाल्ले त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। तर तुम्ही पाहू शकता आपण बनवणार आहोत छान असे साबुदाण्याचे वडे आणि सांडगे। तर वडे आणि सांडगे हे एकाच मिश्रणाचे आहेत, परंतु फक्त करण्याची पद्धत थोडीशी म्हणजे हे असे सांडग्यासारखे टाकायचे आहे आपल्याला। आणि हे आपल्याला जसा मी उडीद वडा आपण करतो तयार, त्या टाईप आपल्याला करायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता सुंदर असे क्रिस्पी होतात आणि खूप छान लागतात। जर तुम्हाला करायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर करा। तर मग चला आता आपण जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया। तर रेसिपी कशा पद्धतीने बनवायची आणि त्यांना काय साहित्य पाहिजे हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करत आहे। तर पहा, अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे, 1 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि आपल्याला हे बटाटे किस करून घ्यायचं आहे आणि साबुदाणा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। तर अशी ही रेसिपी आहे। तर हे पाहू शकता अर्धा किलो साबुदाणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे आणि रात्रभर पाण्यात छान असा तो भिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची। हिरवी मिरची जास्त नाही घालायची, तिखट थोडंच घालायचं, कारण वाळल्याच्या नंतर असा ठसका आल्यासारखं होतं। म्हणजे आपण प्रॉपर तयार केल्याच्या नंतर आपली रेसिपी जो तो ठसका असतो ना, तो आपल्या याला घशाला खूप कसतरी करतो, त्यासाठी जास्त मिरची घालायची नाही आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि तुम्हाला आवडत असेल तर जिरे घालू शकता, नाही तर नाही घातले तरी काही हरकत नाही, परंतु मी घातलेले आहेत। आणि तर चला आपण आता साबुदाणा वाफायला ठेवूया। तर मी 2 वेळा हा साबुदाणा वाफवून घेणार आहे, कारण एका ह्याच्यामध्ये खूप सारा तो बसणार नाही, त्यासाठी 2 वेळा मी हा वाफवून घेणार आहे। तर पाहू शकता मी छान असं पुरणाच्या चाळणीमध्ये ठेवलेलं आहे। खाली पातेल्यामध्ये एक लिंबू कट करून टाकलेला आहे, कारण पातेलं काळं होतं त्यासाठी। तर हे पाहू शकता आता छान आपला साबुदाणा वाफवलेला आहे। तर तुम्ही पहा खूप छान झालेला आहे। आता आपल्याला हा थंड पाण्यामध्ये घालायचा आहे। तर थंड पाण्यामध्ये का घालायचा आहे, तर कारण तो आता चिकट झालेला आहे आणि थंड पाण्यामध्ये घातला की तो असा सुट्टा होतो आणि थंड पाण्यात तो घातल्याच्या नंतर परत आपल्याला चाळणीमध्ये गाळून घ्यायचा आणि नंतर आपल्याला मोठ्या ताटामध्ये करून घ्यायचा आहे। आता हे पाहू शकता साबुदाणा मी सर्व अशा प्रकारे करून घेतलेला आहे, तुम्ही पाहिलं असेल। खूप आता मोकळा झालेला आहे आणि आपण जर थंड पाण्यामध्ये नसता घातला तर आपल्याला खूप तिखट ते मिक्स करायला खूप त्रास झाला असता, त्यासाठी अशी पद्धत करायची आहे। आणि आता आपल्याला खीस मी 4 ते 5 पाण्याने धुवून घेतला आणि तो सुद्धा 4-5 मिनटं असा वाफवून घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला याच्यामध्ये गाळून घेऊन एकत्र करायचं आहे मिश्रण हे। आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत आता आपली मिक्सर केलेली हिरवी मिरचीचा ठेचा। तर हा छान असा एकजीव करायचा आहे आपल्याला, म्हणजे खूपच असं कुठेच काही असं राहिलं नाही पाहिजे, सगळ्या ठिकाणी मिक्स झाला पाहिजे। चवीनुसार मीठ पण घालायचं आहे आणि छान असा थंड झाल्याच्या नंतर मी हाताने करणार आहे, कारण आता तो थंड गरम असल्यामुळे आपल्याला थंड झाल्यावर हाताने छान असं मिक्स करायचं आहे।
ही रेसिपी खूप छान लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. जर तुम्ही एकदा केली ना तर नक्कीच तुम्ही दरवर्षी ही रेसिपी करता. आणि ही रेसिपी करण्याचं कारण म्हणजे एकच, जर आपण घाई गडबडीत आपल्याला कुठे जायचं असेल, कुठं काय असेल, किंवा आपल्याकडे अचानक पाहुणे आले, मग त्यांना उपवास असला तर आपण काय देणार? तर घरात असलेल्या वस्तू अशा अवेलेबल असलेल्या त्यामध्ये आपण पाहुणे खुश करू शकतो. कारण आता साबुदाण्याच्या पापड्या हे सगळेच करतात, चिप्स करतात, परंतु हे वडे आता नवीन जरा काहीतरी स्टायलिस्ट असे दिसण्यास असं वेगळं काहीतरी वाटावं यासाठी ही रेसिपी खूप छान आहे. आणि तुम्ही जर नवरात्र, एकादशी, चतुर्थी असे काही उपवास असतील, आणि हा महाराष्ट्र म्हटल्यावर हे सगळा उपवासाचाच हे आहे, त्यासाठी आपल्याला महाराष्ट्रात जास्त म्हणजे उपवासच असतात. गुरुवार आहे, शनिवार आहे, रविवार आहे, का श्रावण आहे, सगळे उपवास असतात. आणि त्यासाठीच आपल्याला कधीतरी कंटाळा आला तर आपण हे असे जर पदार्थ आपल्या घरामध्ये असतील तर आपण पटकन घेतो आणि लगेच आपली रेसिपी तयार. तर यासाठी हे बनवायचं आहे. खरंच तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा. आणि अशा प्रकारे आपल्याला हे वडे बनवायचे आहेत. तर हे वडे छान असा गोलमध्ये आकार केलेला आहे. आणि साईडला मी असे सांडगे तोडलेले आहेत. तर सांडगेसुद्धा छान फुगतात आणि वडेसुद्धा खूप सुंदर लागतात. असे हे कडकडीत 2 दिवस उन्हामध्ये वाळवून द्यायचे आहेत. आणि तुम्ही वर्षभर हे स्टोअर करू शकता. आणि ही एक छान अशी रेसिपी आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करा आणि नक्की खा. तर चांगलं करायचं, चांगलं खायचं, चांगलं राहायचं, आनंदी राहायचं. चला तर मग आता अशाच मी तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये नंतर घेऊन येणार आहे, ती म्हणजे चकली. तर ती चकली आपण मिक्सरमध्ये करणार आहोत. तर ती चकल्या तर सगळे करतात, पण मिक्सरमधली चकली तुम्ही कधी खाल्ली असेल तरी सांगा मला. आणि अशी ही चकली बनवणार आहे. चला तर मग आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.